नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 48 व 49 वाचून दाखवणार आहे. अध्याय 48. पार्वती घाबरली. त्रिपुराचा वध झाल्याने सर्वत्र आनंद झाला. कार्तिकी पौर्णिमेस लोकांनी घरोघर दीपोत्सव साजरा केला. या महिन्यात आपण जे काही दान, तप, स्नान, जप, होम वगैरे करून ते बहुल म्हणजे खूप होते. म्हणूनच या मासाला बहुल मास असे म्हणतात किंवा बहुली पौर्णिमा असे म्हणतात. त्या दिवशी कोणी त्रिपुर दीपोत्सव साजरा करणार नाही. त्याचे सर्व पुण्य नाहीसे होऊन त्याला कोणत्याही कार्यात यश मिळणार नाही. त्या दिवशी पहाटे जो कोणी शंकराची पूजा करेल त्याचे दुपारचे पाप नाहीसे होईल आणि माध्यान्हीला पूजन केल्यास 7 जन्माचे पाप नष्ट होईल. हिमालयाच्या कुशीत लपून बसलेला पार्वतीला त्रिपुरेश्वर मंदार पर्वतावर घेऊन गेला. हे कळल्याने ती गुहेतून बाहेर आल्यानंतर मंदारवर गेली. तिने शंकराला इकडे तिकडे शोधले, पण तिला शंकर कोठेच दिसेना. ती विरहाने व्याकुळ झाली. शंकराला जंगलात शोधत ती हाका मारत होती. अहो महादेव, कुठे आहात तुम्ही? तिचा आवाज अरण्यवासी धीवराने ऐकला. तो शंकराचा परमभक्त होता. पार्वतीचा विलाप ऐकून तो हिमालयाला सांगण्यासाठी त्यांच्याकडे गेला. त्यावेळी धर्मशास्त्रांची चर्चा करत हिमालय व ऋषीमुनी बसले होते. हिमालयाला नमस्कार करून धीवर म्हणाला, हे पर्वतराजा, एक सुंदर अशी यौवनबाला अरण्यामध्ये तुला हाका मारत भटकत आहे. ती आपली मुलगी पार्वती आहे असे त्याला वाटले. तो लगेच मंदारावर गेला. त्या ठिकाणी पार्वतीचा शोध घेऊन लागला. एके ठिकाणी त्याला पार्वती दिसली. तो म्हणाला, हे पार्वती, शोक का करते? तो वाईट गोष्टी मनात आणू नकोस. शंकराला काहीही झाले नाही. तुझी आणि त्याची भेट नक्की होईल. मी तुमची भेट घडवून देईन, पण तू तुझा शोकावर आणि माझ्याबरोबर घरी चल. एवढे बोलून हिमालयाने पार्वतीला घरी नेले. पण ही शंकराच्या विरहाने तिला चैन पडेना. ती म्हणाली, हे तात, मला माझ्या पतीचे दर्शन लवकरात लवकर होईल असा काहीतरी उपाय सांगा. तेव्हा हिमालय म्हणाला, तू असं कर, सर्व देवांचा देव गणपती याची आराधना कर, म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल. अध्याय 49. श्री गणेशाची आराधना. पार्वती म्हणाली, हे तात, इच्छा पूर्ण करण्यासाठी श्री गणेशाची कशी उपासना करावी हे मला सांगा, म्हणजे मी मनोभावे प्रार्थना करून माझ्या पतीला मी भेटेन. सांगतो ऐक. पहाटेच्या वेळी नैऋत्य दिशेला शेत जमीन वर्ज्य करून इतर ठिकाणी गवत पाचोळा खाली अंतरून त्याच्यावर बसून विधी करावा. नंतर हातपाय स्वच्छ करून मुख प्रक्षालन करावे. मग नदी, तलाव, विहिरी अशा कोणत्याही ठिकाणी जाऊन मंत्रयुक्त आंघोळ करावी. भस्म, चंदन, कुंकुम याचा टिळा कपाळाला लावावा. पांढरे वस्त्र नेसावे. चांगल्या जमिनीतील खडा नसलेली चिकट माती घेऊन ती मळावी. त्या मातीने गजाननची सुंदर सुबक मूर्ती तयार करावी. सर्व आयुध असलेल्या त्या मूर्तीच्या 3 हातात परशु आदी सर्व आयुधे द्यावीत. मग हात वरद अवस्थेत असावा. एक हात वरद अवस्थेत असावा. अशी सर्वांगण पूर्ण मूर्ती तयार झाल्यावर तिला पाटावर बसावी. हात धुवून पूजा द्रव्ये मिळवावी. पाणी, अष्टगंध, अक्षदा, तांबडी फुले, 3, 5 किंवा 7 दळे असलेले 108 दुर्वा, तुपाचे व तेलाचे दिवे, नैवेद्यासाठी मोदक, घारगे, लाडू, खीर वगैरे वगैरे पूजा साहित्य संपादन करावे. कापड किंवा दर्भ किंवा चांबड्याचे आसन घालावे. त्यावर पद्मासन घालून बसावे. आचमन किंवा प्राणायाम करून दिशाबंधन करावे. गणेशावर इतर देवांचे स्मरण करावे. मातृकापूर्वक आगमोक्त विधीस न्यास करावा. नंतर मंत्रन्यास व षडज्ञान्यास करावा. पुढे द्रव्याचे प्राशन करून श्री गणेशाचे ध्यान करावे. हे देवा, एकदंता, शूर्पकर्णा, लंबोदरा, तू भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतोस. रिद्धी आणि सिद्धी या तुझ्या सेविका आहेत. ब्रह्मादी देवादिदेव तुझे निरंतर ध्यान करतात. अशा प्रकारे श्री गजाननाचे ध्यान करावे. सर्व पूजा द्रव्य त्याला समर्पण करावे. धूप दीप नैवेद्य दाखवून नंतर पूजा संपवावी. मन एकाग्र करून अनेक प्रकारची गणेश स्तोत्रे, सुक्ते, सहस्रनामे यांचे पठण करावे. हे दीनानाथा, दयानिधी, संकटनाशका, त्रैलोक्यनाथा, तू माझे अपराध पोटात घे, मला क्षमा कर. अशा प्रकारे प्रार्थना करून श्री गजाननाला साष्टांग नमस्कार घालावा. सर्व सिद्धी विनायक मंत्राचा नियमाने जप करावा. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.